हाय हॅलो नमस्कार, मी सायली बिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ही आहे जी ना ती फायनल स्टेजची पॅकिंग आहे, जी की रात्री 9 वाजता चालू झालेली आहे. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तशा पॅक आहेत. आता फक्त जे नको आहे ना ते कपाटात ठेवायचं आहे आणि ज्या एक्स्ट्राच्या वस्तू आहेत त्या खाली टाकून द्यायच्या आहेत. माझ्या समोरच्या दीदीने जेवण आणून दिलं कारण तुम्हाला तर माहितीच आहे मी सगळं टोटली पॅक केलं. त्यानंतर जे एकच रूमचा पडदा राहिलेला ना तोही काढला. ही जी फिलिंग आहे ना ती खूप डेंजर आहे. म्हणजे इथे माझ्या किती गोड मेमोरीज आहे ज्या की आता मला सोडून जायला लागणार आहे. तुम्ही माझं किचनही बघू शकता किती रिकामं दिसते. ह्या गोष्टी मला बघताना आहे ना एवढं वाईट वाटत होतं, जेवढं की एवढं तर मला लग्न करून सासरी जाताना पण वाईट वाटत नव्हतं. मी लय व्हिडिओ काढून घेतले आमची ट्रेनच लेट आहे, काय करायचं. थोडी समोरची आली म्हणते रडा की आणते थोडं, आणते रडा की थोडं, म्हणते रडकी थोडी. मला बघा ती आधी रडायला लागली ना ती शांत झाली, मीच रडायला लागली. तिले रडली वाटते ना गं. जरा लवकर गेले असते मग काय नसतं वाटलं. थोडस वाट लावायला बरं वाटतं. सगळे आले असते. मग तुझा व्हिडिओ छान बनला. आता भेटत पण नाही, कोणी येत नाही. भेटत भांडता त्या गोष्टी अशा डोळ्यासमोर येतात ना. चालत असते सगळीकडे. आता असं फिरायचं म्हणण्यावरती 4 वर्ष इथं फर्स्ट टाइम आहे ना, असं माहिती नाही आहे कधी. सगळ्यांना आणलेलं ज्याच्या त्याच्या नुसार ज्याला त्याला आणलेलं त्यांना किती बॉक्स आणले. क्वार्टर्स आवरून झालेली आहे. आमची ट्रेन जवळजवळ 4 तास लेट आहे. 11 वाजता येणारी ट्रेन आता 3, 4, 5 किती वाजता येईल काय माहिती. आणि हा माझ्या क्वार्टर्सचा शेवटचा व्हिडिओ आहे. क्वार्टर नंबर 155. रडत राहू घोड्यावर. हे जे आहे ना ते माझं पूर्ण डायरेक्ट पॅकिंग आहे, जे की जवळजवळ 10 बॉक्स बनलेले आहेत. 2 ACचे, एक आरशाचा आहे, त्यानंतर एक मंदिर वगैरे आहे. आणि हा जो आहे ना तो सगळा श्रीच्या खेळण्यांचा बॉक्स आहे, म्हणजे सायकल गाडी वगैरे. हा जो आहे ना तो फ्रीज आहे. आणि इकडं मग असे 2-3 बॉक्स भरलेले आहेत. हा कपड्यांचा बॉक्स आहे. म्हणजे एवढे झालेले आहेत. आम्ही गाडी करूनच जाणार आहे, त्यामुळे आम्ही सगळं साहित्य घेऊन चाललोय, जेणेकरून परत तिथं जाऊन काहीच विकत घ्यायला नको. आणि ही अशा गोष्टी पॅकिंग बघितलं ना त्यानंतर ही जी चारपाई आहे ना ते माघारी आल्यानंतर जमा करणार आहेत, त्याच्यामुळे ही अशीच ठेवली. म्हणजे याच्यावरची गादी आणि चारपाई आणि हे जे ब्लँकेट आहेत ना ते हे जमा करायचे तिथे. आता जाताना हे ब्लँकेट वगैरे आवरून कपाटात ठेवून जाऊ. त्यानंतर इकडं पण माझं किचन पूर्णपणे रिकामं झालेलं आहे. हे माझं किचन जे मी एवढं सजवलं होतं, जे की आज पूर्ण मोकळं झालंय. मला तर म्हणजे नाही का, मला अशी फिलिंग आहे ना जेवढं मला लग्न करून सासरी जाताना वाटलं नव्हतं ना तेवढं डेंजर वाईट वाटतंय. बाकी इकडचं पण सगळं साफ वगैरे केलेलं आहे. सगळ्यात मेन म्हणजे मी रूम पण पूर्णपणे क्लीन केलेली आहे, कारण आपण इथं 3 वर्ष राहिलो, 4 वर्ष राहिलो, त्यामुळे आपण इथलं काहीतरी देणं लागतो. मी अजिबात कुठंच घाण ठेवलेली नाही आहे. हे आमचं घरी न्यायचं सामान आहे, जे की एवढं झालेलं आहे. बरंच सामान झालंय. आणि ह्या खुर्च्या आहेत त्या पण जमा करायच्या आहेत, त्या म्हणजे इथल्याच आहेत. आणि हे जे आहे ना ते हे काय मोकळे बॉक्स आहेत, जे की पूर्ण जेव्हा आमची गाडी लोड होईल त्यानंतर आम्ही टाकून देणार आहेत. इमर्जन्सीसाठी मोकळे बॉक्स ठेवलेत. आणि अशा प्रकारे माझी पूर्ण क्वार्टर्स रिकामी झालेली आहे.
कॉर्टर्सच्या तिथं नतमस्तक होऊयात. मी म्हटलंच ना, आपण याचं काहीतरी देणं लागतं. माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. माझ्या श्रीचं बालपण आहे, फौजींची सोबत आहे, त्यानंतर फौजींचं रिअल स्ट्रगल ह्या कॅम्पने मला दाखवलेलं आहे. नवरा फौजी असणं वेगळं आणि जेव्हा आपण नवऱ्याला ड्युटीला वर्दीत जाताना बघतो ना, ती गोष्ट खूप वेगळी आहे. आता ह्या गोष्टी मी खूप मिस करेन. क्वार्टर्स लाईफ झाली, आता मी सिव्हिल लाईफ जगणार आहे, म्हणजे आम्ही आउट लिव्हिंगला राहणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मिस करेन. इथले प्रोग्राम्स म्हणा, मैत्रिणी म्हणा. या क्वार्टर्सनी मला खूप काही दिलेलं आहे, जे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. फौजींच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट असते ना, ती म्हणजे सोबत. खरंच नतमस्तक झालो. मी कॅम्पच्याही नतमस्तक झाले, माझ्या क्वार्टर्सच्याही झाले, कारण न मागता या क्वार्टर्सनी भरपूर काही दिलेलं आहे. आणि फायनली आमची गाडी आली, ती म्हणजे ओमनी. रात्रीच्या 1-1:30 वाजता आली असेल, कारण आमची गाडी ट्रेन जी होती ना, ती लेट झाली होती. सो मग सगळं सामान घेतलं. इतकं वाईट वाटत होतं ना, फक्त याच विचाराने की आता मी पुन्हा या क्वार्टर्समध्ये कधीच येणार नाही. आता ही माझी क्वार्टर्स दुसऱ्या कोणाची तरी होईल. तुम्ही बघू पण शकता, मी क्वार्टर्स एकदम नीट अँड क्लीन केलेली आहे, जेणेकरून माझ्यानंतर कोणी येईल त्याला अजिबात त्रास नको. इतकी ही डेंजर फिलिंग आहे ना, जी की शब्दात सांगू शकत नाही. रडू नको, रडू नको. डोळे पुस. आलिया का सोने गई? मिलेंगे मला. मी हाऊस ओपनिंगला येतो मला. हो, हा ओपनिंगला येतो. लोकल येतो. रोमत रोमत जल्दी मिलेंगे. चलो मी आलिया को माझ्यासमोरची ही दीदी खूप रडली. आम्ही कधीच भांडलो नाही आणि ही माझी बाल्कनी, ज्याचा की आज मी शेवटचा व्हिडिओ घेत होते. मी प्रत्येक गोष्टींचा व्हिडिओ घेतलेला आहे, कारण ही जी आहे ना, ती आयुष्यभराची माझी एक आठवण आहे. आम्ही दोघे चाललो होतो, म्हणजे मागे एक गाडी होती आणि आमची एक गाडी होती. आडवा घेऊ ना. आप आ जाना घूमने, बाय करते करते. आणि अशा प्रकारे मनात असंख्य प्रश्नांचं वादळ घेऊन मी पुन्हा गावाकडे निघाले. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की आता तू कुठे राहणार आहे? तर मी आता गावी राहणार आहे सध्या 3 ते 4 महिने. जेव्हा तिथे जातील न्यू पोस्टिंगच्या ठिकाणी, त्यानंतर तिथं रूम वगैरे बघतील, त्यानंतर आम्ही जाणार आहोत. ही गोष्ट 2 महिन्यातही होऊ शकते किंवा 4 महिनेही लागू शकतात. त्यामुळे आम्ही केव्हा जाणार आहे हे फिक्स नाही आहे. तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग माझ्यासाठी खरंच स्पेशल आहे.